थेरला जिल्हा परिषद शाळेची वर्गखोलीची भिंत मध्यरात्री कोसळली. मोठा अनर्थ टळला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निधीची मागणी. डॉ. गणेश ढवळे. पाटोदा प्रतिनिधी. पाटोदा तालुक्यातील तांबा राजुरी केंद्राअंतर्गत थेरला येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या जीर्ण झालेल्या वर्गखोलीची भिंत व छत गुरुवारी दिनांक 23 मध्यरात्री कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने त्यावेळी शाळेला सुट्टी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे जिल्हा परिषद शाळांचा धोकादायक अवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या शाळेची तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधीतून तरतूद करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे. थेरला येथील इयत्ता 10वी पर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेत सुमारे 230 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सन 1965 मध्ये बांधण्यात आलेल्या शाळेतील 5 वर्गखोल्या अत्यंत जीर्ण झाल्या असून त्यांच्या दुरुस्ती अथवा नव्या बांधकामाची मागणी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीकडून वारंवार करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान 5 नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम अद्याप अपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांना मोडकळीस आलेल्या जुन्याच वर्गखोल्यांमध्ये बसविण्याची वेळ शिक्षकावर आली होती. पावसाळ्यात धोका अधिक वाढला असतानाच गुरुवारी मध्यरात्री एका वर्गखोलीची भिंत व छत कोसळले. सुदैवाने शाळा बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांची अत्यंत दुरावस्था असून मोडकळीस आलेल्या शाळा, त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 302 शाळांमधील 475 वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या आहेत, तर 290 वर्गखोल्यांची दुरुस्ती आहे. आज आपण पाटोदा तालुक्यातील थेरला येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण पाहिलं तर गुरुवारी जी घटना घडली की मध्यरात्री शाळेच्या वर्ग भिंत कोसळली. सुदैवानं मध्यरात्री घटना घडल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 1965 ही शाळा आहे. सर्व वर्गखोल्या जीर्ण आहेत आणि यासाठी येथील पालक असतील, मुख्याध्यापक असतील, शिक्षण विभागाला वारंवार यांनी पाठपुरावा केला आहे. मात्र प्रशासनाची भूमिका ही वेळखाऊ आहे. मध्यंतरी सामाजिक कार्यकर्त्यांनी आम्ही आंदोलन केल्यानंतर CEO जितीन रहमान यांनी 28 कोटी रुपये मंजूर केले, परंतु बीड जिल्ह्यातील वर्गखोल्या बांधकाम आणि दुरुस्तीसाठी तब्बल 69 कोटी रुपयांची आवश्यकता असून पालकमंत्री सुनेत्रा पवार जेव्हा जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत येणार आहेत तेव्हा आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत. प्रशासनाला आमची विनंती की ज्या प्रमाणात तुम्ही धार्मिक स्थळांसाठी कोट्यवधी रुपयांची देणगी देता, त्याचप्रमाणे या ज्ञान मंदिरासाठी निधी देऊन या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यावं, अशी आमची मागणी आहे.